करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षणाच्या क्षितिजावर बुद्धिवैभवाने तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आणि या महाविद्यालयामध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आज BPS आणि TCS कंपन्यांच्या परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिसर मुलाखतीसाठी कंपन्याचे पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय राहुल गिरी सर, आदिती श्रीवास्तव मॅडम, श्री कौस्तुभ ठाणावाला सर, अर्पिता महंता मॅडम, त्याचबरोबर योगेश पोद्दार सर, हरीश साबळे सर, तुषार सोनगिरे सर, त्याचबरोबर आपल्या धाराशिव येथील श्री DD चव्हाण सर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव, आणि आमच्या महाविद्यालयाचे आमचे मार्गदर्शक प्राचार्य आदरणीय डॉक्टर संदीप देशमुख सर यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवाराचं देखील या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट उपलब्ध करून दिलेलं आहे. आम्ही RCFच्या मार्फत या ठिकाणी 3 महिन्याचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी सुरू करत असतो. त्याचबरोबर पुण्याची GTT कंपनी आहे, त्या कंपनीने देखील अनेक वेळा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन एक प्लेसमेंट दिलेलं आहे. याच विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षा असतील, त्याचबरोबर सरळ सेवा भरती असेल, MP असेल, UPSC असेल किंवा अनेक तत्सम अशा प्रकारच्या परीक्षा असतील, अशा प्रकारच्या परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी हा विभाग जो आहे तो 2022-23 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि तत्कालीन आमचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या संकल्पनेतून हा या ठिकाणी विभाग सुरू करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आज आम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्लेसमेंट या ठिकाणी करत असतो. या स्पर्धा परीक्षेचा किंवा या प्लेसमेंट सेंटरचा एकच उद्देश आहे की काळ्या मातीत हात कुस्करून हिरवं मोती जन्माला घालणारा जो शेतकरी आहे, ते शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्याने स्वयंरोजगार किंवा तो नोकरीला लागला पाहिजे, हाच एकमेव उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा स्पर्धा परीक्षा विभाग कार्य करतो. पुन्हा एकदा मी सर्व अतिथी यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन बापूजींनी शिक्षणाची गंगा बोलण्याच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. महाराष्ट्रातल्या एकूण असणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये आपली सगळ्यात संख्येनं 2 नंबर असणारी संस्था रयत शिक्षण संस्था 750 शाखा आणि त्याच्या पाठीमागं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जवळजवळ 406 ते 7 शाखा या ठिकाणी आहेत. जवळजवळ 10,000 उद्योग कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक वृंद या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी, महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यात आणि कर्नाटकातल्या एका जिल्ह्यामध्ये ही शिक्षण संस्था काम करते. तत्कालीन कालखंडामध्ये हे महाविद्यालय 1958 साली ज्या वेळेस विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेस फक्त 8 महाविद्यालय या विद्यापीठाच्या अंतर्गत होती. त्याच्या तसेच आदिती श्रीवास्तव, त्याचबरोबर मी कौस्तुभ ठाणावाला यांचंही स्वागत सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सरांच्या करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर योगेश पोद्दार यांचंही स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य साहेब करावं असं मी त्यांना विनंती करतो. तसेच हरीश साबळे सर यांचंही स्वागत या ठिकाणी. नमस्कार सर्वांना. जसं सरांनी सांगितलं की TCS सारखी कंपनी धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये येऊन कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज करते आणि विद्यार्थ्यांना इथून रोजगार भेटेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाश पडेल, लाईट निर्माण होईल, असं एक चांगलं काम TCS कंपनी करत आहे. त्याबद्दल मी TCS कंपनीचं RP कॉलेज आणि जिल्हा कौशल्य
आणि उद्योजकता केंद्र यांच्यामार्फत त्यांचं या कॉलेजमध्ये वेलकम करतो. जसं सरांनी सांगितलं तसं माझं नाव दत्ता चव्हाण आहे. सहाय्यक आयुक्त. मी प्रशिक्षणार्थी आहे. एक तारखेला माझी इथे जॉईनिंग झालेली आहे. मी तुम्हाला 2-3 गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहे. 5 मिनटं बोलेल मी, जास्त वेळ घेणार नाही सर. तर त्यामध्ये जे आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अशा प्रकारे केंद्र चालवलं जातं. आणि ते प्रत्येक केंद्रामध्ये आपण काय करतो, जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, जे आपण सुशिक्षित बेरोजगार म्हणतो, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करत असतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आपण ऑर्गनाईज करत असतो. तर त्याच अनुषंगाने आज जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्र आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज TCS या नामांकित कंपनीला येथे बोलावलं आहे. त्याबद्दल त्या कंपनीचं आणि आपल्या कॉलेजचे प्राचार्य यांचं मी अभिनंदन करतो. तुम्हाला जे कौशल्य विकास आहे, त्या कौशल्य विकासामध्ये तुमचं आता ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्हाला कुठल्याही कौशल्य विकासामध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल, तर आमचं जिल्हा कौशल्य विकास उद्योजक केंद्र त्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही तिथं रजिस्टर करा. तुमच्या क्षमतेनुसार, तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार आम्ही नेहमी कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज करत असतो. आणि त्यानुसार तुम्हाला रोजगार कसा भेटेल आणि लवकरात लवकर कसा रोजगार भेटेल यावर आमचा फोकस असतो. आज या ठिकाणी जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचं माझं मनापासून अभिनंदन आहे. जे विद्यार्थी अनफॉर्च्युनेटली सिलेक्ट होणार नाही त्यासाठी आपण येत्या डिसेंबर महिन्यामध्ये एक आणखीन मोठा रोजगार मेळावा ऑर्गनाईज करत आहोत. तर त्या रोजगार मेळाव्यासाठी तुम्हा सर्वांना रजिस्टर करायचं आहे. ते त्या वेळेला सरांमार्फत कळवलं जाईल. तर ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भारत सरकार वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन, तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज होतं. ऑलिम्पिकसारखी स्पर्धा असते ही, पण बऱ्याच अंशी लोकांना, विद्यार्थ्यांना याबद्दल अवेअरनेस नसतं. ऑलिम्पिकसारखी स्पर्धा आहे, प्रत्येक 2 वर्षातून स्पर्धा होत असते. आणि ही स्पर्धा जी आहे ह्याची फायनल जी कॉम्पिटिशन होणार आहे ते होणार आहे सप्टेंबर 2026 मध्ये. ते शांघाई चायना येथे होणार आहे. तत्पूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये एक कॉम्पिटिशन होईल. जिल्ह्यामधून जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मार्फत स्टायपंड दिलं जाईल. त्यानंतर त्यांचं राज्यस्तरीय कॉम्पिटिशन होईल. राज्यस्तरीय कॉम्पिटिशनमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना वेगळं ट्रेनिंग दिलं जाईल. त्यांना वेगवेगळ्या स्किल सेट्समध्ये, ज्यांना त्या पर्टिक्युलर स्किल सेटमध्ये त्यांना कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे त्या स्किल सेट्समध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. आणि नॅशनल लेवलची स्पर्धा होईल. आणि जे विद्यार्थी नॅशनल लेवलला जिंकतील तर त्यांना शांघाईला पाठवण्याचा उद्देश आहे भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा. तर त्यासाठी 63 स्किल्स आहेत. तर त्यामध्ये एकमेव अट आहे, ती वयाची अट आहे. 16 वर्ष वय ते 23 वर्ष वयोगट आहे. तर मला वाटतं तुम्ही सर्वजण त्यामध्ये इलिजिबल आहात. तर त्यासाठी एक वेबसाईट आहे. तर ती वेबसाईट आम्ही बाहेर नोटीस बोर्डवर जे पॉम्पलेट आहे ते लावलं जाईल. त्यामध्ये QR स्कॅन करून तुम्ही त्यामध्ये जर पार्टिसिपेट केलं आणि तुम्हाला ज्या ज्या स्किल्स तुमच्या काही टेक्निकल आहेत, काही नॉन टेक्निकल आहेत, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि स्वतःचं नाव, आपल्या परिवाराचं नाव, आपल्या कॉलेजचं नाव आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करा. दुसरी गोष्ट अशी आहे की स्पर्धा परीक्षेबद्दल सरांनी सांगितलं की ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पण आयोजित केलं जातं. तर त्याबद्दल मी जस्ट स्पर्धा परीक्षा मी आत्ता देत पण आहे आणि आत्ता मी 2023ला राज्यसेवेतून माझी निवड झालेली आहे. तर त्याबद्दल मी 2 मिनटं बोलेल. तर आता स्पर्धा परीक्षेमध्ये, स्पर्धा म्हणलं की स्पर्धाच आहे खरं म्हणलं तर ती, कारण ती तर स्पर्धाच आहे. एवढं कॉम्पिटिशन वाढत गेलेलं आहे आता की हायेस्ट कट ऑफ वाढत चाललेलं आहे. जे न्यू जनरेशन आहे, ज्यांना आपण JNG जनरेशन म्हणतो, JNG जनरेशननं नेपाळमध्ये काय केलेलं आहे ते दुर्दैव आहे. परंतु JNG जनरेशन जी आज आहे एकदम टेकसेवी आहे आणि खूप हुशार विद्यार्थी आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे
की जे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल काहीतरी आयडिया आहे किंवा त्यांना स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर त्यांनी त्या दृष्टीने पण पाऊल उचललं पाहिजे. कॉम्पिटिशन जरी असलं तरी आपण केलं की होतं हे खरं आहे. त्यामुळे तुम्ही किती जणांनी ती ॲस्परंट्स वेब सिरीज बघितली आहे माहीत नाही, राहुल सरांनी मला आता आठवण करून दिली. तर तुमच्यापैकी किती जणांनी बघितली आहे का कोणी ॲस्परंट्स वेब सिरीज? येस. तर तुम्ही तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर ती ॲस्परंट्स वेब सिरीज बघा. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना मला बघितल्यानंतर संदीप भैयाची आठवण येते असं राहुल सर म्हणाले आज मला. तर त्यामध्ये संदीप भैयाची अशी गोष्ट आहे की ते 6 अटेम्प्ट UPSC देतात आणि UPSCचे त्यांचे अटेम्प्ट संपतात आणि UPSCचे अटेम्प्ट संपल्यानंतर 6 वर्ष प्रिपेअर केल्यानंतर त्या व्यक्तीची मानसिकता काय असते तर तो व्यक्ती जाणू शकतो. आणि ज्यांनी काही काळ प्रयत्न केला आहे, ज्यांनी काही काळ अभ्यास केलेला आहे त्याला ते माहीत असतं. तर त्यानंतर सगळे दरवाजे बंद झालेले असतात. त्यामध्ये आहे त्यांची गर्लफ्रेंड असते, त्याचं लग्न होऊन जातं आणि माणूस एकदम डिप्रेशनमध्ये गेलेला असतो की काय करायचं आहे, आता काही सुचत नसते त्याला. तर तेव्हा माझी नव्हती गर्लफ्रेंड त्या उद्देशानं त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर तसं त्यानंतर त्यांनी मग ते UPचे असतात, त्यांना मग ते UP पब्लिक सर्व्हिस देतात आणि त्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून त्यांची निवड होते. आणि सेम माझं पण झालेलं आहे. मी पण UPSCचे 6 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि UPSCचे 6 अटेम्प्ट संपल्यानंतर मला आता काय करायचं आहे हे माझ्यापुढे पण म्हणजे जो आपला रस्ता असतो तो एकदम अंधकार होता, काय करायचं ते कळत नव्हतं. तेव्हा मग आपण ठरवलं की आता आपण MPSC देऊया आणि MPSC दिली. त्यांचं पण पहिल्या अटेम्प्टमध्ये नव्हतं झालं, माझं पण पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं. नंतर मी 2023ला अटेम्प्ट दिला आणि माझं पण सहाय्यक आयुक्त, ते पण सहाय्यक आयुक्त आहेत, ते कामगार विभागामध्ये आहेत, मी पण सहाय्यक आयुक्त आहे, ते कौशल्य विकासामध्ये आहे. तर आमची स्टोरी सेम आहे असं राहुल सरांनी सांगितलं मला आता. तर त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानंतर 100% यश मिळतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. प्रत्येक ग्रॅज्युएशन नंतर सरळ सेवा भरती असते. सरळ सेवेमध्ये डायरेक्ट एक एक्झाम असते आणि एक एक्झाममधून डायरेक्ट सिलेक्शन असतं. ग्रुप सीच्या एक्झाम्स असतात आणि चांगले पदं असतात. तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा, प्रायव्हेटमध्ये तुम्हाला प्लेसमेंट भेटलं, आज TCSमध्ये प्लेसमेंट भेटेल, चांगली गोष्ट आहे. ज्यांना भेटणार नाही आहे त्यांनी पुढचा जो आपण डिसेंबरमध्ये जो कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज करणार आहे त्याला पार्टिसिपेट करा. त्यानंतर तुम्ही मात्र अभ्यास चालू ठेवा किंवा कुठेतरी तुमचं प्लेसमेंट होईल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि मला तुम्हाला सरळ सेवेबद्दल सांगायचं आहे. 1 जानेवारी 2026 पासून जेवढ्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या सगळ्या सरळ सेवा परीक्षा MPSC मार्फत गेल्या जाणार आहेत. आता TCS कंपनी सरळ सेवा परीक्षा घेते, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव ती MPSCकडे जाणार आहे आणि ज्या दिवशी MPSCकडे जाईल तेव्हा प्रत्येक वर्षी MPSC 5,000 ते 6,000 पदं प्रत्येक वर्षी काढणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये एकच अट असते की तुम्ही टायपिंग केलेलं असलं पाहिजे. तुम्ही टायपिंगचा कोर्स करा, 4 ते 5 महिन्यामध्ये टायपिंग होते. तुम्ही टायपिंग केली तर तुम्ही त्या परीक्षेसाठी इलिजिबल होता आणि प्रत्येकजण ती परीक्षेचा प्रयत्न करा. त्यामध्ये खूप सारे विभाग असतात, खूप साऱ्या विभागामध्ये तुम्ही क्लर्क म्हणून, आता नाव बदलले त्याचं, महसूल सहाय्यक म्हणून नाव ठेवलं आहे त्याचं, तर तुम्ही त्यामध्ये हे करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या बॅकग्राऊंडनुसार पण पदं असतात. BCom वाले असतील तर त्यांना कोशागारमध्ये, ट्रेझरी विभागामध्ये खूप चांगले पदं असतात सर. तर त्यामुळे त्या अनुषंगानं तुम्ही प्रयत्न करा. आणि तुम्हाला काही अडचण लागली, तुम्हाला काही स्पर्धा परीक्षेबद्दल जरी मार्गदर्शन पाहिजे असेल तरी जिल्हा कौशल्य आणि उद्योजकता केंद्र जे आहे तिथे मी बसतो सध्याला. तर तुम्ही तिथं येऊन काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला भेटा तिथं. आणि एवढं बोलून आता वेळ झालेली आहे तर मी एवढं बोलतो. आणि आम्हाला रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातर्फे बोलवण्यात आलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मान्य प्राचार्यांचं आणि कॉलेजचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. First of all, good morning everyone. I'll just take 2 minutes. First of all, thank you so much Principal Sir for inviting us here and giving us this opportunity to participate in this recruitment drive for hosting us. I'm really grateful. The moment we were here, जब से हम सुबह से आए हैं and things we have seen since morning, it was really pleasure and great to see all these things.
The collaboration, the efforts that you have done on the ground, it's really pleasing to see, sir. And we'll keep on coming, we'll continue this collaboration, we'll keep on providing opportunities to candidates. We have multiple opportunities which goes inside TCS. आप सभी स्टूडेंट्स के लिए काफ़ी सारी अपॉर्चुनिटीज़ टाटा कंसल्टेंसी सर्विसेज में है एंड प्रोवाइड की जाती है। आगे से आने वाले जितने भी अपॉर्चुनिटीज़ है हम सर के थ्रू कॉलेज को प्रोवाइड करते रहेंगे। विल कीप ऑन सेंडिंग ईमेल्स एंड विल मेक श्योर कि यू ऑल आर गेटिंग इक्वल अपॉर्चुनिटीज़ एंड यू विल बी इंडक्टेड इनसाइड TCS। आज की जो ड्राइव है विल बी एक्सप्लेनिंग यू स्टेप बाय स्टेप and will make sure that all the students who will be appearing for today's drive are doing good. Please be confident, feel confident. Whatever you have learned so far, आपने जितनी पढ़ाई अभी तक की है ये 3 सालों के ग्रेजुएशन में, उस पढ़ाई पे आपने जितना पढ़ा है, प्लीज़ फील कॉन्फिडेंट। आपका इंटरव्यू प्रोसेस होगा, इंटरव्यू प्रोसेस इज टू चेक योर कॉन्फिडेंस एंड योर कम्युनिकेशन। सो आपने जितनी पढ़ाई की है प्लीज़ बी कॉन्फिडेंट एंड एक्सप्लेन द पैनलिस्ट, यू टेल द पैनलिस्ट, आपके पैनलिस्ट जो इंटरव्यू लेंगे आपको वो सब चीज़ें अच्छे से सिर्फ आपको बताना आना चाहिए। ओके, then thank you so much sir for inviting here. We'll continue the further process. I'll guide students later on once we'll start the process. Thank you so much. सहकाऱ्यांनो, गुड मॉर्निंग। मी मराठी त्याच्याकरता बोलतो आहे की राहुलने तुम्हाला इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्याच आहेत, पण मला अपेक्षित काय आहे, मी एका आज इंटरव्ह्यू पॅनलचा भाग असणार आहे आणि जेव्हा तुम्ही माझ्यासमोर याल तर काय अपेक्षित आहे आम्हाला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। आता आमची TCS कंपनी इथपर्यंत आली धाराशिवला, म्हणजे कंपनीला तुमच्यासारख्या सगळ्या हुशार विद्यार्थ्यांची गरज आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। पहिली गोष्ट ही, तर तुम्ही याच्याबद्दल प्राऊड फील केलं पाहिजे की एक कॉर्पोरेट कंपनी, ज्या कंपनीमध्ये इंडियन रेल्वेज नंतर सर्वात जास्त एम्प्लॉईज आहेत, 6 लाख एम्प्लॉईज आहेत, ते धाराशिवमध्ये आलेत। सो त्या हिशोबाने तुम्ही पण त्या लेवलचे असाल तर तुम्ही सिलेक्ट व्हाल। आमच्याकडे जी गाळणी प्रोसेस आहे त्याच्यातून जे मोती असतील ते आम्ही घेऊन जाऊ आणि जे मोती नसतील त्यांनी मोती बनण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढच्या 6 महिन्यात। आज जे सिलेक्ट होणार ते तर आनंदी होतीलच, जे नाही होणार त्यांनी प्रयत्न करायचा आहे, तयारी करायची आहे। प्रिपेअर, प्रॅक्टिस अँड परफॉर्म हा मंत्र जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही नक्कीच TCS काय कोणत्याही कंपनीत सिलेक्ट होऊ शकाल। आमच्या कंपनीत जे लोक सिलेक्ट होतात त्यांना बेसिक गोष्टी करण्याची गरज काय आहे ते आपण समजून घेऊ। BPS म्हणजे बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस। आता बिझनेस प्रोसेस काय असतं, तुम्ही सगळे मोबाईल वापरतात, त्या मोबाईलचं एक बिल जनरेट होतं, पोस्टपेड असेल तर, प्रीपेड असेल तर तुमचा एक कॉल लॉग जनरेट होतो। तुम्ही बँकेत जातात, बँकेच्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात, कर्ज किंवा लोन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी ज्या बॅकएंडला प्रोसेस होतात, इन्शुरन्स, ह्या सगळ्या BPSमध्ये येतात। तर याच्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्हाला एक्सेल, पॉवर पॉईंट, वर्ड ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे, जे तुम्ही MSCIT नक्कीच शिकले असाल। तुम्ही ग्रॅज्युएट होताना कोणत्या भाषेत ग्रॅज्युएट झाले याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगता येतं आहे तुम्ही जे शिकलेलं आहे। आता बेसिक तुम्हाला BCom केलं असेल तुम्ही तर तुम्हाला अकाउंटिंगचं नॉलेज असलं पाहिजे, किंवा कोणती पण प्रोसेस जेव्हा केली जाते त्याचा फायनल रिझल्ट काय पाहिजे आपल्याला ते लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे याच्यातून बिझनेसला फायदा काय, कोणती पण कंपनी जेव्हा बनवली जाते, कंपनीचा डेफिनेशन असं आहे, ग्रुप ऑफ पीपल कमिंग टुगेदर फॉर मेकिंग प्रॉफिट्स। आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे भाग असतात म्हणजे तुम्ही त्या कंपनीसाठी प्रॉफिट बनवण्यासाठी एक व्यक्ती आहात त्या कंपनीत। जर तुम्ही व्यवस्थित काम नाही करू शकले तर कंपनी प्रॉफिट बनवू नाही शकणार। सो तुम्हाला रोज हा विचार करायचा आहे की मी जे काम करतो आहे किंवा जे मी काम करते त्याच्याने कंपनीला काय भेटतं आहे। नाहीतर मग असे पण लोक असतात की ज्यांना कंपनी नंतर हायर करते आणि नंतर फायर करते जर त्यांची स्किल अबिलिटी नसेल तर।
सो तुम्हाला अशा पद्धतीने स्वतःला ग्रूम करायचं आहे. जर तुम्ही आज सिलेक्ट झाले तर फारच उत्तम, म्हणजे तुम्ही त्या लेवलला आहात. जर नसाल तर त्या लेवलची तयारी करा आणि परत येणाऱ्या सगळ्या कंपन्यांसाठी ती तयारी कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुम्ही जे शिकलेत. आता कोण सांगू शकता तुम्ही का शिकले? कोणी पण एक जण. का शिकले तुम्ही? घरच्यांनी शाळेत पाठवलं म्हणून शिकले का तुम्हाला स्वतःला शिकायचं होतं म्हणून शिकले? का बोलवून आणलं कोणी आणि शिकवलं तुम्हाला? शिक्षण हे एकच गोष्ट आहे ज्याच्याने तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं. कोणी सांगू शकता का शिकले तुम्ही? एक कोणी पण चालेल. बर, काय हरकत नाही. थोडी स्टेज फिअरिंग असते, तर तुम्ही ही प्रॅक्टिस करून घ्या सर त्यांच्याकडनं की ते शिकता कशासाठी आहे. पर्पज लेड मोटिवेशन पाहिजे सगळ्या गोष्टीला. म्हणजे मला माझ्या आईवडिलांचं जीवन सुधारायचं आहे का माझं सुधारायचं आहे का मला देशासाठी काही करायचं आहे. आता आपले IAS साहेब आहेत, ते देशासाठी काहीतरी करायचं हा त्यांच्याकडे पर्पज होता. आम्ही आमचं लाईफ सुधारण्यासाठी कॉर्पोरेट लाईफमध्ये आलो. सो प्रत्येक गोष्टीमागे पर्पज असेल तर ती गोष्ट तुम्ही मनाने, जिद्दीने आणि चिकाटीने कराल. जर ती केली तरच तुम्हाला यश प्राप्त होईल, नाहीतर मग बोरिया बिस्तर बांधावर घर जावं वापस, असं होऊ शकतं. सो प्रयत्न करा की तुम्ही जी काही तयारी केली आज ती तुम्हाला बोलता येईल. जर तुम्ही बोललेच नाही तर आम्ही तुम्हाला सिलेक्ट नाही करू शकणार. सो ऑल द बेस्ट आणि TCS कॅम्पसमध्ये भेटू आपण जर तुम्ही सिलेक्ट झाले तर. थँक्स. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग. अरे बोललं पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता कुशलदेवी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या महाविद्यालयात TCS BPS कंपनीच्या वतीनं आयोजित वॉक इन ड्राईव्हसाठी या ठिकाणी आलेले या सर्व कंपनीचे प्रतिनिधी, त्यामध्ये श्री योगेश पोद्दार सर असतील, श्री राहुल गिरी सर असतील, आदिती श्रीवास्तव मॅडम असतील, कौस्तुभ ठाणावाला सर असतील, अर्पिता महंत असतील, हरीश साबळे सर असतील, तुषार सोनगिरे सर असतील, या सर्वांचं, तसेच आत्ताच जे आपले महाराष्ट्राचे संदीप भाई आहेत, आपले नूतन सहाय्यक आयुक्त प्रशिक्षणार्थी, खरं म्हणजे तुमचं नशीब आहे की MPSC क्वालिफाय झालेत सर आपल्याकडे आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आता तुम्हाला भेटलेलं आहे. या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्वांनी आपण देखील टाळ्या वाजवून या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचं. हा TCSचा ड्राईव्ह आपल्याकडे घेण्यासंदर्भात मला वाटतं आम्ही एक दीड महिना झालं मी राहुल सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून हे आपलं ड्राईव्ह या ठिकाणी घेण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. आणि निश्चित कंपनीनं याचा विचार करून आमच्या महाविद्यालयाला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सर थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि हा कॅम्पस ड्राईव्ह मुळात आयोजनाचा उद्देश काय? कारण आपण शिकतो, जसं आत्ता योगेश सरांनी आपल्याला सांगितलं की आपण कशासाठी शिकतो हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात येण्यासाठी पुढं आपल्याला आपलं करिअर घडवण्यासाठी आपण बोललं पाहिजे, आपण शिकलेलं सांगितलं पाहिजे आणि त्याचं कुठंतरी व्यासपीठ आपल्याला उपलब्ध व्हावं, त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेलं पोटेन्शियल समोर यावं. हे तुम्ही शिकत असतानाच या ठिकाणी या सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून खास करून महाविद्यालयाच्या वतीनं आपण या प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन केलेलं आहे.
आत्ताच आमचे प्लेसमेंट ड्राईव्हचे समन्वयक जे आहेत लोंढे सर यांनी आपल्याला सर सांगितलं की आमचा जो GTT ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांच्याबरोबर MOU आहे, तसंच परम स्किल्सबरोबर देखील MOU आहे. त्याच्या अंतर्गत तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की जे मोती आहेत, मोती तयार करण्यासाठी त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यानुसार विद्यार्थी देखील रिस्पॉन्स देत आहेत. पण या 2 वर्षात तर आमची ती प्रोसेस झालेली नाही. पण इथून पुढं आपल्या माध्यमातून आणि त्यांच्या देखील माध्यमातून या गोष्टी आम्ही निश्चित या ठिकाणी करू आणि चांगल्या पद्धतीनं घडवलेले विद्यार्थी निश्चित आपल्याकडे पाठवून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू. आत्ताच गिरी सरांनी बोलत असताना सांगितलं की हा ड्राईव्ह तर आपण इथं घेतोयच, त्याचबरोबर आत्ता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यांचं लगेच दुसऱ्या ड्राईव्हसाठी सुद्धा नोंदणी चालू होते, जे आपले 2026मध्ये विद्यार्थी पासआउट होणार आहेत. कारण आता आपण BCom BA BSc भाग 3चे विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी बोलवलं. यासाठीच बोलवलं की या सर्वांशी आपलं इंटरॅक्शन व्हावं, की माणसं काय, यांची रिक्वायरमेंट काय आपल्याला समजावी आणि भविष्यात देखील आपण त्या पद्धतीनं तयारी करून त्या इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी फेस करावं. सर तर ते देखील आपण ड्राईव्ह घेणार आहे आणि त्याच्यासाठी सरांनी जे TCSच्या प्लॅटफॉर्मचा देखील वापर करून आपल्याला ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड करायचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. आत्ताच TCS कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत, मला वाटतं हरीश साबळे सर आणि तुषार सोनगिरे सर, हे दोघं आलेले आहेत. केदार कुठे? हां, चक्कर कुठे या दोघांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. हरीश साबळे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. तुषार सोनगिरे सर. तुषार सोनगिरे सरांचं या ठिकाणी माननीय प्राचार्य यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर आपण डिसेंबरमध्ये जो आपला कौशल्य विकास विभाग आहे, आता जसं चव्हाण सरांनी सांगितलं, आपल्याला सूचना दिल्या, नेहमी ते असतील, आपले राहुल सर असतील, संजय गुरव साहेब असतील, जे आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, राहुल सर आणि संजय गुरव सर, हे यांचं आपल्याला नेहमी या ठिकाणी सहकार्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून देखील डिसेंबरमध्ये आपण अशाच पद्धतीचा खूप मोठा एक रोजगार मेळावा आपल्या महाविद्यालयात आयोजित करतोय. त्याची देखील थोड्याच दिवसात आम्ही या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ आणि त्याच्या माध्यमातून देखील कशा पद्धतीनं आपल्याला रोजगार या ठिकाणी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, जे काही आपलं आहे, तुम्ही जे काही शिकलाय हे सांगायची जबाबदारी आता तुमच्याकडे आहे. कारण आपलं कॉलेज असेल, आपलं विद्यापीठ असेल, आपला परिसर असेल, त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, काय गुणवत्ता आहे, हे तुम्ही बोलला तर समजणार आहे, तुम्ही सांगितली तर कळणार आहे, तर तुम्ही नाही बोलला तर ते पण कळणार आहे. त्यामुळं आपण ज्या स्किल्स शिकलोय, आपल्याकडं जी गुणवत्ता आहे, हे आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि निश्चित ते तुमच्याकडं आहे, तुम्ही ते प्रयत्न करावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो, आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चित चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद त्या सर्वांना या ठिकाणी द्यावा अशी देखील या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपला सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला ड्राईव्हला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार TCSच्या इंटरव्ह्यूसाठी कोण कोण आले तिथं आज?
ओके. सो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे आणि फक्त लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर ते पॉईंट्स प्लीज तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके. सो द फर्स्ट पॉईंट की आजचा आमचा जो ड्राईव्ह आहे त्याच्यासाठी काही सर्टन इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ओके. त्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर तुम्ही फिट बसत असाल तर आणि तरच आम्ही तुम्हाला तो आमच्या असेसमेंटसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल करू शकतो. सो पहिला इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की आजचा जो ड्राईव्ह आहे TCS BPS हा ड्राईव्ह आहे फक्त 3 इयर्स ग्रॅडसाठी. म्हणजे ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं आहे, म्हणजे याच्यामध्ये इंजिनियर्स, MBA, मास्टर्स चालणार नाही. ओनली स्टुडंट्स की ज्यांचं ग्रॅज्युएशन BSc, BCom, BBA, BA 3 वर्षात संपलं आहे. तर तुमच्यापैकी सगळे आय होप की तुम्ही सगळेचे सगळे 3 वर्ष ग्रॅड्स आहात, बरोबर? करेक्ट. सो आमचा फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया की तुम्हाला तुमच्या 10th, 12th आणि तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे 10वी 12वी आणि तुमचं अंडर ग्रॅज्युएशन जे काही तुमचं BB आहे, BC आहे जे पण, त्याच्यात तुम्हाला मिनिमम 50% पाहिजे. जर 50%पेक्षा कमी असेल तर तुम्ही इलिजिबल नाही राहणार. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट की तुम्ही सध्या शिकत आहात किंवा तुम्ही 25 पास आउट असाल किंवा 24 असाल तर तुम्हाला कुठलाही ॲक्टिव्ह बॅकलॉग नाही पाहिजे. म्हणजे तुमचा कुठलाही सब्जेक्ट बॅक नाही पाहिजे. जर तसा बॅक असेल तुमचा कुठलाही सब्जेक्ट तर त्या ठिकाणून तुम्ही इलिमिनेट होणार आणि तुम्ही ह्या ड्राईव्हला बसू शकणार नाही. सो हे 3च सिम्पल आमचे क्रायटेरिया आहेत. आणि तुमचा एज्युकेशन गॅप 2 वर्षापेक्षा जास्त नको पाहिजे. म्हणजे तुम्ही 10वी नंतर 12वीला 2 वर्ष लावलेत, ठीक आहे. 12वी नंतर 2 वर्ष तुम्ही गॅप घेतला आणि नंतर तुम्ही तुमच्या BBAला BScला ॲडमिशन घेतली, ते पण नाही चालणार. तर तुमचं एज्युकेशन गॅप 24 मंथ्सपेक्षा जास्त असेल तर यू आर नॉट एलिजिबल फॉर द ड्राईव्ह. ओके. म्हणजे 2 वर्षाचा इलिजिबल गॅप चालू शकतो. आणि जर तुम्ही काही वर्क एक्सपिरियन्स असेल, तुम्ही कुठे काम केलं असेल कुठल्या तरी कंपनीमध्ये 12वीच्या बेसिसवरती, तर तुमचा एक्सपिरियन्स 6 महिन्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. जर तो 6 महिन्यापेक्षा जास्त झाला तर तुम्ही इलिजिबल नाही आहात. ओके. सो मला कोणी सांगेल का की मी आतापर्यंत कोणते कोणते पॉईंट सांगितले? जस्ट हात वर करा आणि सांगा. म्हणजे एक मला पण कळेल की तुम्हाला कळलं आहे का मी काय बोललो आहे. कोणी कोणी सांगू शकेल का? कोणी मला एक्सप्लेन करू शकेल का की मी कुठले कुठले पॉईंट्स एक्सप्लेन केले? येस प्लीज. बरोबर बरोबर. करेक्ट. 6 महिन्यापेक्षा जास्त नको पाहिजे, कमीच पाहिजे. हां. अजून एक पॉईंट होता. एक्झॅक्टली. गॅप तुझा 24 मंथ्सपेक्षा जास्त नसायला पाहिजे. ओके. आणि तुमचं MBA म्हणजे मास्टर्स डिग्री चालणार नाही, फक्त 3 इयर्स डिग्री. ओके. सो हा सगळा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आमचा आहे. सो याच्यामध्ये जो फिट बसत नसेल त्याने प्लीज एलिमिनेट व्हावं. आणि आम्ही म्हणजे रिक्वेस्ट करतो की तुम्ही ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट करू नका. ओके. सेकंड पॉईंट. आता मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की आम्ही कशी प्रोसेस फॉलो करणार आहे. सो आता इथून गेल्यानंतर तुमची एक असेसमेंट होणार. ओके. असेसमेंट इज प्युअरली बेस्ड ऑन अ क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी ऑर इट्स क्वांटिटेटिव्ह. ओके. सो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक 38 प्रश्न दिलेले आहेत. ओके. आणि 50 मिनिटं दिले आहेत. 38 क्वेश्चन्स 50 मिनिट्स. आणि नो निगेटिव्ह मार्किंग. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे कुठलाच प्रश्न सोडून नाही यायचा, प्रत्येक प्रश्नाला टिक करायचं. ओके. आणि 50 मिनिटामध्ये 38 क्वेश्चन म्हणजे एकदम इझिली सॉल्व्ह होतात. ते 50 मिनिटाची असेसमेंट झाल्यानंतर तुम्ही जर ती असेसमेंट क्रॅक केली, ओके, तर तुमचा इंटरव्ह्यू होणार. आणि क्रॅक करायला खूप म्हणजे एकदम छोटा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तुम्हाला आता 38 पैकी 18 मार्क मिळाले पाहिजे. खूप सोपं आहे. ओके. आणि पूर्णपणे तुमच्या जे इट्स व्हेरी बेसिक तुमच्या नॉलेजवरती डिपेंड आहे. असं काही आम्ही आउट ऑफ द बॉक्स याच्यात विचारलं नाही आहे. मग ही प्रोसेस आहे असेसमेंट, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये तुमचे एक राऊंड होणार. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला टेक्निकल इंटरव्ह्यू, मॅनेजर इंटरव्ह्यू आणि HR इंटरव्ह्यू तिघं इंटरव्ह्यू आम्ही तुमच्या एका राऊंडमध्ये कव्हर करणार. ओके. म्हणजे तिथं तुमचं एक पॅनल असेल ते तुम्हाला तिघं राऊंडचे तिघं याचे क्वेश्चन्स विचारतील आणि तो इंटरव्ह्यू क्रॅक झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकतात. ओके. सो ही आमची आज प्रोसेस आहे. आणि मग तुम्हाला आज एंड ऑफ द डेपर्यंत किंवा उद्या आम्ही मेल करू. जे मुलं सिलेक्ट झालेत त्यांना TCS कडून मेल येईल. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट ज्यावेळेस तुम्ही आता असेसमेंट देणार, असेसमेंटमध्ये आम्ही तुमच्याकडून काही इन्फॉर्मेशन घेतोय. तुमचं नाव, तुमचं म्हणजे फुल नेम, प्रॉपर नेम, लास्ट नेम, तुमचा ईमेल ID. तर तुमचा ईमेल ID तुम्हाला प्रॉपर टाकायचा आहे.
तुम्ही तुमचा ईमेल आय डी चुकवला तर तुम्हाला TCSकडून मेल येणार नाही आणि तुम्ही तुमचा चान्स गमवाल. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यू हॅव टू पुट इट ऑन युअर एम्प्लॉय आय डी प्रॉपरली. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला प्रॉपर मेन्शन करायचा आहे. हे सगळे डिटेल्स झाले, असेसमेंट झाली, इंटरव्ह्यू झालं की नंतर मग आमच्याकडून तुम्ही क्रॅक केलं सगळे राऊंड्स, तुम्हाला मेल येणार आणि सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला काही पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स विचारणार. ठीक आहे, आमची टीम जी आहे ती तुम्हाला फोन करेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट्ससाठी आमच्याकडून फोन येईल. तर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार पाहिजे. तर आम्ही बेसिकली खूप नॉर्मल डॉक्युमेंट्स विचारतो. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचे सगळे मार्कशीट्स 10th 12th आणि सेमिस्टर वाईज मार्कशीट्स तुमचे ग्रॅज्युएशनचे, हे सगळे मार्कशीट्स तुम्हाला आम्हाला मेल करावे लागतील आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो. आणि आमच्याकडून बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होईल आणि तुमची जी जॉईनिंग असेल ती 25 सप्टेंबरला पुण्यामध्ये जॉईनिंग होईल. कळलं का? म्हणजे 25 सप्टेंबर 2025मध्ये हिंजवडी फेज 3 मध्ये TCS ऑफिसला, TCS सह्याद्री पार्कला तुमची जॉईनिंग होणार. ओके, सो हा आमचा एक प्रोसेस फ्लो आहे. ओके, कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. कोणी सांगू शकाल का की TCS तुम्हाला किती सॅलरी पे करते या रोलसाठी? तुम्हाला काही आयडिया आहे का? एनी अदर गेस गाईज? ओके, सो गाईज आम्ही जो ड्राईव्ह करतोय TCS BPS, सो हा नॉन IT रोल आहे. ओके, म्हणजे TCS इट्स अ काइंड ऑफ ओशियन. त्याच्यामध्ये आम्ही खूप स्ट्रीम्सवरती काम करतो. ओके, सो ज्या स्ट्रीम्समध्ये आम्ही तुम्हाला हायर करायला आलो आहे हा पूर्णपणे बॅकएंड रोल आहे. बॅकएंड रोल म्हणजे याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला जे पण बॅकएंड वर्क असतात, म्हणजे जो डेटा असतो त्या डेटावरती काम करणे. ओके, असे n नंबर ऑफ रोल्स आहेत. त्या रोल्समध्ये तुम्हाला आम्ही असाइन करू. तर याच्यासाठी आउट ऑफ द बॉक्स हा पूर्ण IT रोल नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच लक्षात घ्या की तुम्हाला ITमध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी असतील. ओके, म्हणजे तुमच्या माइंडली प्रिपेअर राहा की दिस इज अ बॅक एंड रोल. ओके, दॅट इज अ फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट की आम्ही तुम्हाला सॅलरी देतोय ह्या रोलसाठी 11,660 रुपये, 11,660 रुपीज. दिस इज अ बेस सॅलरी. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, हे जी सॅलरी आहे 11,660 रुपीज, त्याच्यावरती जर तुम्ही पुण्यापासून 50 किलोमीटर्सपासून दूर राहत असाल, ओके, तर तुम्हाला 2,000 रुपीज अलाउन्स मिळतो, सिटी अलाउन्स. ओके, तर 11,660 प्लस दिस 2,000. त्याच्यानंतर आमचा जो जॉब आहे तो 3 शिफ्ट्समध्ये होतो. जनरल शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, नाईट शिफ्ट. तर शिफ्ट वाईज तुम्हाला अलाउन्स असतात. तर हे सगळे जे पैसे आहेत हे कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला जवळपास 15,000 ते 16,000पर्यंत तुमच्या इन हँड येतात. ओके, आणि 1 वर्ष मग तुमचं ट्रेनिंग आणि प्रॉपरली तुम्हाला TCSकडून ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट इयरला तुमचं परत सॅलरी रिवाईज होते आणि ती सॅलरी मग तुमची 22,000 ते 23,000पर्यंत होते. ओके, सो आय थिंक सो इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू टू जस्ट दॅट यू हॅव टू ग्रॅब इट. ओके, सो काँग्रेट्स सर, फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू सो मच. जर तुम्हाला काही क्वेरी असेल आता तर मला आत्ताच विचारा, आम्ही सॉल्व करू. याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली कम्प्युटर लॅबला जायचं आहे, असेसमेंट होणार आणि मग लगेच इंटरव्ह्यू होणार. सो तुमच्या काही डाऊट असतील, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज आस्क. नाही, सॉरी, इंजिनिअरिंग्स आर नॉट अलाउड. मी आत्ताच एक्सप्लेन केलं मॅम. ओनली 3 years ग्रॅड्स. फक्त BSc, BCom, BBA, BS वॉट एवर 3 years ओनली. ओके, तेच फक्त एलिजिबल आहे. मैं कंटिन्यू करता हूँ. ठीक है, अभी मैं हिंदी में बताता हूँ. आप और अदिति जाओ और कल की तरह 2 पेपर्स जो टेस्ट इंटरव्यू असेसमेंट वो भरवा के इनका रेडी करो और उधर ही इंटरव्यू करा के पैनल्स उधर ही बैठेंगे और फिर वापस आप भेज देना. pass out, they are also not eligible. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये TCS कंपनीमार्फत हा जो कॅम्पस ड्राईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगानं हा जो उद्घाटन समारंभ आपल्या महाविद्यालयात आयोजित केला. या उद्घाटन समारंभ प्रसंगी या TCS कंपनीमार्फत त्यांची जी सर्व टीम आपल्या महाविद्यालयामध्ये आलेली आहे त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
श्री योगेश पोद्दार सर व राहुल गिरी सर यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. त्यासोबतच त्यांच्यासोबत आलेले श्री आदिती श्रीवास्तव मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी हरीश साबळे सर, तुषार सोनगिरे सर आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डी चव्हाण सर, साहित्यायुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव यांनीही या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख सर यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व विद्यार्थी या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानून सुरुवातीला हा उद्घाटन समारंभ फक्त या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर पुढचा जो या ठिकाणी आपला कॅम्पस इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी कंटिन्यू होईल. या ठिकाणी फक्त उद्घाटन समारंभ संपन्न झाले. धन्यवाद.